आम्हाला कळत नाही कथ्थक, आम्ही बघत नाही कथ्थक. मला ना असं ऐकून फार त्रास होतो की मला कळत नाही ताजमहाल, असं नाही आपण म्हणत. आपण जातो ना ताजमहाल बघायला, आपल्याला कुठे चिन्नी हातोडी माहिती असते, पण आपण ताजमहाल बघतो. तशीच आहे कुठलीही कला. तर ती म्हणते की तुला कळलं नाही राणी कोण आणि दासी म्हणजे मैत्रीण कोण, तू करूच शकत नाहीस माझ्याशी लग्न, तुला काहीच कळत नाही. असं म्हणून नर्मदा वळली आहे आणि नर्मदा कुमारिका आहे आपल्याकडे, तिचा कुणाशीच संगम नाही आहे. अंगावर खाटा आला माझ्या. तू मिलो तू सही. नमस्कार, मी स्मिता जयकर. सिनेवेस्टा प्रस्तुत भेटा तर खरं तू मिलो तू सही या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नाटक असो किंवा डान्स असो, दोन्ही फील्ड्समध्ये अभिनय हा लागतोच. पण ह्या दोन फील्ड्समधला अभिनय वेगळा कसा हे आपण सोनियाकडनं जाणून घेऊया. सोनिया नाही माहिती तुम्हाला? अरे कमाल आहे. सोनिया परचुरे माझी मैत्रीण आहे, ती येईलच आता. हाय, कम 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 कम. वेटिंग फॉर यू सोनिया. सो नाईस टू सी यू. थँक्यू. लवली टू सी यू. थँक्यू. बसा. येस. सोनिया, बोला. तुला पाहिलं ना की मला अतुलची खूप आठवण येते ग. आम्ही खूप कामं केलेत एकत्र. इनफॅक्ट त्यांनी माझ्या मुलाचा रोल केला होता फनी थिंक ऑन लव्हमध्ये. हो, मी आले होते बघायला. राईट. तर त्याचा तुझ्या आयुष्यावर काय प्रभाव झाला आहे? आणखीन एखादी गोष्ट, कधी कधी आपल्याला एखाद्या माणसाबद्दल ही मला त्याची गोष्ट अजिबात आवडत नाही किंवा ही गोष्ट मला त्याची खूप आवडायची, मला ह्याबद्दल त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटायचा किंवा असं काय. मला असं वाटतं की याचं दोन्हीचं एकच उत्तर आहे की अति स्पष्ट आणि खरं बोलणं हे मला कधीतरी खूपच आवडायचं. मला असं वाटतं की माझ्या बाबतीत, पण कधी कधी तेच सलायचं की इतकं नाही, आत्ता खरं बोललास तरी चालेल, म्हणजे असं डिप्लोमसी थोडीशी. हा, अगदी डिप्लोमसी नाही, पण आपण दुखावतो लोकांना असं मला वाटतं. पण म्हणजे घरच्यांना ठीक आहे, पण कधी कधी असं वाटतं की, आणि बऱ्याचदा असं व्हायचं की अतुल जे खरं बोललाय तेच खरं निघायचं, पण ते 6 महिन्यांनी. पण ते 6 महिने लोकांचा रोष तुम्ही अनावश्यक पत्करता. अतुलच्या माझ्या आयुष्यात खूपच प्रभाव आहे, कारण उत्तम अभिनेता, आणि ऑलराऊंडर. ऑलराऊंडर सगळ्या टाईपचे, कॉमेडी करा, विलन करा, साधं इमोशनल रोल करा, ऑलराऊंडर. दॅट्स अ व्हेरी रेअर क्वालिटी एका ॲक्टरची. आणि तो ज्या फॅमिलीतनं येतो त्या फॅमिलीचं पण खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळे मी लग्न होऊन जेव्हा परचुऱ्यांच्या घरामध्ये आले तेव्हा माझ्या सासूबाई गणपतराव बोडसांची नात आहेत, म्हणजे त्यांच्या हो, म्हणजे अतुल पणतू आहे गणपतराव बोडसांचा. त्यामुळे डिक्शन, स्वच्छ बोलणं, चांगलं बोलणं हे मी ऐकलं. संगीत नाटक आमच्या घरामध्ये खूप बोललं जायचं. माझी नणन वसंतराव कुलकर्ण्यांची शिष्या, ती पण क्लासिकल सिंगर. माझे सासरे रामभाऊंचे शिष्य. त्यामुळे घरामध्ये पूर्णपणे कलेचं वातावरण आणि सहजी जेवताना बोलताना वगैरे इतकं सहज. ते मानापमानमधलं पद कुठलं असं तर मला खूप, कारण मी ज्या घरातनं आले, माझे वडील फिजिक्सचे प्रोफेसर, हेड ऑफ द फिजिक्स डिपार्टमेंट ॲट पार्ला कॉलेज. माय वन काका इज डॉक्टर, माझा एक काका. तर मला ते मी अशी स्तिमित व्हायचं की अरे काय मस्त हे अकॅडमिक्स आणि हे सगळं कला. किलबिल मध्ये पहिल्यांदा काम केलं दूरदर्शनमध्ये, त्यामुळे त्याच्याकडे माझ्याशी लग्न होताना पर्यंत अतुलनी खूप काम केलेलं होतं. त्यामुळे खूप अनुभव, खूप ठहराव, खूप जबरदस्त बैठक अभिनयाची. त्यामुळे मला खूप त्याचा प्रभाव होता. मी फॅन होते अतुलची, मी आजही आहे फॅन. म्हणजे मी नेहमी सांगते की शिवाजी मंदिरला जर नाटक बघायला आम्ही जात असू तर मी कधीच ते एक्सप्लेन नाही करू शकत की मला त्याच्याबरोबर नाटकाला जाताना असं काहीतरी वाटायचं की ओके, मी अतुल परचुरेची बायको म्हणून. आणि ही याची जागा आहे. याच्याबरोबर नाटक बघणं हे एक सुंदर अनुभव आहे, कारण ह्याला इतकं हा घेऊन बसलाय नाटक, अभिनय, आणि हे त्याला, आणि खूप जेन्युइन होता अतुल. आणि अतुलचा आणखीन एक चांगला गुण म्हणजे कन्सिस्टन्सी. म्हणजे त्याचं एक मत जर 25 वर्षापूर्वी असेल तर त्याचं ते बदलायचं नाही. आता हे असं म्हणतात म्हणून आता असं, किंवा उगवत्या सूर्याला कधी नमस्कार नाही केला. ह्या सगळ्या खूप क्वालिटीज आहेत. आणि एक कलाकार बनताना तुमचा एक असा स्पष्ट वक्ता नवरा घरी असणं की सगळ्याला छान दिसलीस तू, छान नाच, हे नव्हतंच आमच्याकडे. की हे कशाला केलं, हे नसतं केलं तरी पण हे चांगलं होतं. बरोबर, त्यांनी आपण सुधारतो देखील. खूप खूप खूप. त्यामुळे आणि सपोर्ट,
अतुलनी वेळ घेतला. म्हणजे जेव्हा मी त्याला म्हटलं, कारण आम्ही दोघं एकत्र काम करत होतो, मी सिनेमात काम करत होते, मला खूप ऑफर्स होत्या आणि एका पॉईंटला मी काम सोडलं, कारण मला ठरवायचं होतं की क्लासिकल डान्स का नाटक. तर मी ठरवलं की क्लासिकल डान्स. इट वॉज अ व्हेरी व्हेरी बिग डिसिजन फॉर मी. कारण 4 दिवस प्रेमाचे मला विचारलं होतं नाटक, गेला मधूर कोणीकडे चालू होतं नाटक, धो चालत होतं नाटक. पण मी ठरवलं की मला क्लासिकल डान्स करायचं आहे आणि तो म्हणाला की हां कर, हो कर. पुढे काय होईल त्याला हो कर मध्ये माहित नव्हतं की काय असणार आहे. त्यामुळे मग त्याला वेळ घेतला त्यांनी की तू काय कर, कारण क्लासिकल डान्स इज अ डिफरंट फील्ड. म्हणजे आता मी म्हटलं की एवढं कलेचं वातावरण होतं, पण आमच्या घरामध्ये कधी क्लासिकल डान्स उठून बघायला गेलेलं मला आठवत नाही. मी आल्यानंतर क्लासिकल डान्स आमच्या घरामध्ये आला. त्यामुळे त्याला अंदाज नव्हता की मी काय करणार आहे. पण जसं जसं त्याला कळायला लागलं की ओके ही काय करते, ही काय शिकते, ही काय म्हणायचा प्रयत्न करते, देन ही बिलीव्ड इन मी कम्प्लिटली. पूर्ण रिस्पेक्ट. आणि असं माझ्या वडिलांचं तत्व होतं की ज्या विषयात आपलं कळत नाही आपल्याला त्यात आपण बोलू नये. तसं त्यांनी ते कायम पाळलं की क्लासिकल डान्स आणि त्याच्या आजूबाजूला जे घडतं त्यात आपल्याला काही फारसं कळत नाही. सल्ले द्यायचे, हां, किंवा क्लासलाच येऊन बसायचं, पेरेंट्सशी, असलं काही अतुलनी कधीही केलं नाही. वी ऑलवेज केप्ट आवर प्रोफेशन्स छान सेपरेट अँड इंडिपेंडेंट. इनफॅक्ट तू यायच्या आधी मी तुझं इंट्रोडक्शन असंच केलं होतं, नाटक आणि डान्स ह्या दोन्हीमध्ये अभिनय हा लागतोच. हो हो. पण ह्यातला अभिनय वेगळा आणि त्यातला अभिनय वेगळा, तर फरक काय? भावना तर त्याच, नवरस तर तेच, पण येस डेफिनेटली फरक आहे. ह्यातला बेसिक मला फरक काय वाटतो माहिती स्मिताताई, की जर एक म्हणजे कृष्ण आणि राधा असं असेल, किंवा एक प्रियकर आणि प्रेयसी अशा दोघांचा सीन चालू असेल, तर प्रियकर एक त्याच्या थॉट प्रोसेसने, त्याच्या कॅरेक्टरायझेशनच्या म्हणजे डेव्हलपमेंटनी तो त्याचे डायलॉग डिलिव्हरी करत असतो, त्याचे एक्सप्रेशन देत असतो. आणि मग तो एक बोलणार आणि त्याचा डायलॉग मी रिसीव्ह करणार आणि मी त्याला रिॲक्ट करणार. करेक्ट. सो ॲक्शन रिॲक्शनला दोन वेगळी माणसं असतात वास्तववादी. एक पुरुष आहे, एक स्त्री आहे, ते एकमेकांशी बोलतात. इन अभिनय कर. मी जर राधा प्ले करत असेन आणि मी जर कृष्णाचं ऐकत असेन, तर मला त्याचं टायमिंग, त्याची डायलॉग डिलिव्हरी, त्याचं म्हणणं मला घेऊन ती प्रोसेस करून मला रिॲक्ट करायचं आहे. कारण तुमच्या डान्समध्ये ते दुसरं कॅरेक्टर मीच कृष्ण करणार. करेक्ट. सोनिया ॲज कृष्ण, सोनिया ॲज राधा. क्या बात आहे. मी पलटा घेतला, मी कृष्ण करून मी म्हटलं की ये, माझं ऍक्टर म्हणून टायमिंग माहितीये, काय पॉइंटला ये म्हणणार आहे, आणि मला माझं राधा म्हणून टायमिंग माहितीये, मी काय पॉइंटला. सुंदर करते तू असं सगळं, किती छान वाटतंय. आणि मी ना आता एवढ्या वर्षांनी एक फिल्म केली मधुरा वेलणकरची, बटरफ्लाय नावाची. तिथे मला असं झालं की अरे मधुराच्या टायमिंगने डायलॉग्स म्हणते आणि मला थांबायचं आहे, मी माझंच नाही टायमिंग इमॅजिन करू शकत. सो हा मला खूप फरक वाटतो. आणि खूप नाटक वास्तववाद, म्हणजे खरं आत्ता घडतंय आणि आपण बघतोय. नृत्यामध्ये पण ते खरंच आहे, पण ते थोडं स्टाईलाइज्ड आहे. जरा त्याच्यामध्ये एक नजाकत आहे, त्याची एक स्टाईल आहे. राईट. म्हणजे समजा मी पाळण्यातनं मला बाळ उचलायचंय, सो मी जर ऍक्ट्रेस म्हणून, बाळ रडतंय, अच्छा रडतंय का, काय झालं बाळा, काय, असं कर. करेक्ट. पण जर मी नृत्यातलं केलं तर मी म्हणेन स्वीट, लवली, करेक्ट, ऍब्सोल्युटली आहे, लक्षातच नाही आहे, अगदी आहे. आणि हा इतका गंमतशीर फरक आहे, आणि मला मी इतका एन्जॉय करते की, म्हणजे मी एकदा द्रौपदी चिरहरण परफॉर्म केलं होतं, आणि कृष्ण करताना मला ना, आता मला रडायचं ऑब्व्हियसली, हा वस्त्रहरण आहे तर मी घाबरली आहे आणि मला रडायचंच आहे, तर मला ना ॲक्च्युली रडायला लागलं, आणि म्हणजे नाचात पण येतच ॲक्च्युली रडायला, पण माझे हातवारे पण नाटकासारखे व्हायला लागले. म्हणजे मी असं झालं तर ते नाही चांगलं दिसत नृत्य करताना. सो नृत्य करताना जरी, तर मला हे असं नाही करू शकत, मला एक माझं ठेवायचंच आहे, माझी स्टाईल मला ठेवायचीच आहे. सो मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं की छान झालं तुझं, पण थोडं नाटकासारखं झालं. मला आज तिचं हो यार, हिने ओळखलं. दिस इज अ व्हेरी गुड पॉइंट. फार मजा आली होती. व्हेरी गुड पॉइंट. एखादा माणूस जर आपल्याला एखादी गोष्ट सांगतो
ती क्रिटिसिझम नाही, न नाही, घेता नाही. त्यातनं आपण काय शिकायचं ही खूप मोठी गोष्ट आहे सोनिया. हे सगळ्यांच्या लगेच लोकांना ना राग येतो. नाही नाही नाही, राग कसला, हां. छे छे. तर ही नाही, दिस इज रिअली अ व्हेरी गुड क्वालिटी, व्हेरी व्हेरी गुड मग ती क्वालिटी. मला म्हणाली की खूप छान झालं, पण तू अचानक नाटकातली द्रौपदी वाटायला लागलीस, हां. नृत्यातली नाही. अरे वा, सो हे मला अभ्यासाचा विषय वाटतो आणि व्हेरी गुड पॉईंट. दिस इज व्हेरी गुड पॉईंट. माझ्या हे डोक्यात पण नाही आलं की काय कसं काय सांगू शकेल हे. आणि म्हणून मी नृत्यातल्या लोकांना पण सांगते की तुम्ही रिअलिस्टिक करण्याकडे पण, म्हणजे ठीक आहे की माझी सखी वगैरे सगळं, पण कळणार कसं लोकांना, म्हणून लोक येत नाहीत बघायला. सो तू कर ना तुझ्या मुद्रा, पण तू खांद्यावर मैत्रिणीचे हात घालताना हेच असं केलंस तर कसं कळणार की नक्की काय बाई तुला म्हणायचं. त्यामुळे लोक लांब जातात क्लासिकल डान्स पासून. सो ते पण आमच्या लोकांनी शिकलं पाहिजे की स्लाइटली यू शुड गो टुवर्ड्स रिअलिस्टिक अप्रोच. वा, पण हा बॅलन्स इज अ थिन बॅलन्स. व्हेरी थिन बॅलन्स, व्हेरी व्हेरी. जरा तुम्ही जास्त केलं तर तुम्ही ह्या साईडला जाल, जरा जास्त केलं ते विसंगत वाटणार हो. आणि पूर्णतः. इतकी मजा आहे तो बॅलन्स सांभाळणं, ही फार मजा आहे. हां. पण एक प्रश्न पहिल्या प्रश्नांपासून आलेला, जो तुझी फॅमिली सगळी अकॅडमिकली सगळे डॉक्टर्स हो, हे ना ते, हो. तिथे तुझा काहीच आर्टशी संबंध काहीच नव्हता. काहीच नाही. मग हे सगळं आर्ट तू सासरी आल्यावर, परचुरे फॅमिलीमध्ये आल्यावर हा आर्ट तुझ्यामध्ये, कारण म्हणजे तू हे लहानपणापासून शिकलेलं नाही आहेस नृत्य. नाही शिकलीये हा. नृत्य, मी लहानपणापासून अच्छा. शिकलीये, पण हा. नृत्य हे संगीताशी जोडलेलं आहे. हिंदुस्थानी संगीत इतकं मोठं आहे, त्याची एवढी घराणी आहे, त्याची एक शैली आहे, त्याच्यावर आधारित संगीत नाटक हा एवढं एक वेगळा प्रदेश आहे ज्याच्यामध्ये इतकी महाराष्ट्रातील लोक अनेक वर्ष डोलतायत आणि आपण या सगळ्याशी अनभिज्ञ आहोत इतके वर्ष. असं मला, कारण मी फक्त नृत्याशी माझा संबंध होता. सो त्याला लागणारी गाणी, ठुमरी, चैती, होली एवढंच करत होते. पण वद जाऊ कुणाला शरण, ह्याच्यात पण मजा आहे. एक गाणं आणखीन थोडंसं. मला येत नाही गाता. पण म्हणजे सांगते की किती चांगल्या गोष्टी आहेत आपल्याकडे. ते गाणं मला इतकं आवडतं, वद जाऊ कुणाला, फारच सुरेख. सो ते त्याची जाणीव. आता गीत रामायणासारखा बॅले मी कोरिओग्राफ केला, पण मुळात गीत रामायण गदी माडगुळकर, बाबूजी, आणि मग बाबूजींची सगळी गाणी, मग त्यांचं हिंदी सिनेमातलं ज्योती कलश छलके, अच्छा हो का हे त्यांचंच आहे गाणं. सो हे जे आहे ना, त्या गुहेत जाणं की अच्छा हे आहे का, अच्छा ह्यांचंच हे लिहिलेलं आहे, अरे काय हे शब्द आहेत, कमाल आहे. अच्छा मग पुलं यांना असं म्हणाले होते, अच्छा मग गदिमा आणि पुलंची भेट, हे सगळ्या चर्चा मी इथे आल्यावर अनुभवल्या. आणि त्या इतक्या सुंदर आहेत, इतक्या सुंदर आहेत. अंगावर खाटा आला माझ्या. काय लोक होती की म्हणजे गाण्यात सुद्धा की फिरोज दस्तूर म्हणजे काय, भीमसेनजी म्हणजे काय, कुमारजी म्हणजे काय, अच्छा वसंतराव म्हणजे काय, कुठे मेहंदी हसन, सगळं आमच्याकडे खूप वातावरण होतं. म्हणजे कुठून कुठे, खूप जास्त, केवढा अभ्यास ह्या कलेचा. खूप जास्त. आणि ते तू दोन्ही असं अमॅलगमेट करून हो, ते तुझ्यातून स्वतःचा एक डान्स परफॉर्मन्स एक तयार केलंस छानपैकी. सो सोनिया, तू नद्यांवर बॅले केलेस आणि अशा अनेक विषयांवर पण बॅले केलेस, राईट? हो हो. प्लीज. बॅले केलेत हो. म्हणजे त्याचं मूळ कारण मी तुला आधी सांगतेस मी ताई, म्हणजे मला ते प्रेक्षकांना सांगायला आवडेल की जसं मगाशी आपण म्हणलं की कथ्थकचे कार्यक्रम आम्हाला कळत नाही, कथ्थक आम्ही बघत नाही. कथ्थक मला ना असं ऐकून फार त्रास होतो की मला कळत नाही ताजमहाल, असं नाही आपण म्हणत. आपण जातो ना ताजमहाल बघायला, आपल्याला कुठे चिन्नी हातोडी माहिती असते, पण आपण ताजमहाल बघतो. तशीच आहे कुठलीही कला. सो तुम्ही कळत नाही, तुम्ही येत नाही बघायला, आणि मग आपण लोकधर्मी केलं पाहिजे, लोकांना कळेल असं. म्हणजे मग त्याच्यामध्ये कथ्थक म्हणजे कथन करे सो कथक कहावे. सो कथा सांगणारच नृत्य आहे. मग खरंच आपण कथा सांगूया असं मी ठरवलं, म्हणून मी वेगवेगळ्या विषयांवर बॅलेन्स करायला सुरुवात केली. आणि मग राम झालं, कृष्ण झालं, ज्ञानेश्वरांवर केलं, नंतर मी अनेक विषय केले. मग मला असं वाटलं की काही युनिव्हर्सल सब्जेक्ट्स आपण घेतले पाहिजेत की सगळ्या भाषेमध्ये मी कुठेही जाऊन हे करू शकले, परफॉर्म करू शकते. येस, राईट. सो पाणी हा सगळ्या जगाचा विषय आहे, तर म्हणून हे नदे सरिते असा एक विषयावर मी बॅले केला, नृत्य नाटिका केली. म्हणजे सरस्वती नदी जी लुप्त झाली आपण म्हणतो की ती नाही आहे आता, तर ती गोष्ट सांगते. ती म्हणते की मी नाही आहे म्हणजे मी लपली आहे, कारण मी बघू नाही शकत. माझ्या नद्यांचं जे तुम्ही करताय, त्यांच्यावर जे तुम्ही अत्याचार करताय, ते मी बघू नाही शकत. म्हणून मी कावेरीच्या स्वरूपात आहे, गोदावरीच्या रूपात आहे, यमुनेच्या रूपात आहे, आणि तुम्ही प्रेम करा माझ्यावर, मी भरभरून तुम्हाला प्रेम देईन. आणि मग हे करताना
मी त्याच्या जिओग्राफिकल कंडिशन्स आणि त्यांच्या लव्ह स्टोरीज शोधल्या. नद्यांच्या लव्ह स्टोरीज आणि त्या आहेत. सिरियसली? येस. हो अगं खूप सुंदर आहे, फार सुंदर आहे. कशा शोधल्यास? तुला कसा हा थॉट कसा आला? थँकफुली कसं योग असतात परमेश्वराचं, मी असं मनात आणलं आणि समहाऊ परिणिता दांडेकर म्हणून एक तज्ज्ञ आहे, जिची मी मुलाखत ऐकली, पाहिली म्हणजे व्हिडिओवर. तिचा टेड टॉक ऐकला आणि शी वर्क्स फॉर वॉटर. ती नाशिकची आहे आणि ती म्हणाली मी एकदा गाडी पार्क केली आणि मी अशी जातीये पार्क करायला गाडी घेऊन आणि मला असं लक्षात आलं की इथे नव्हतं पार्किंग, हे कुठे आपण पार्क करतोय. ती नदी पात्रात तिने पार्क केलं होतं आणि ती म्हणली मला रोंगटे खडे झाले की अरे हे काय आहे, म्हणजे एवढी कोरडं पात्र कधी झालं. शी स्टार्टेड म्हणजे स्टडिंग आणि इन्व्हेस्टिगेटिंग आणि ती खूप ह्याच्यावर काम करते. ऐको सो आय कॉल्ड हर, शी लिव्ज इन अमेरिका. आय कॉल्ड हर आणि म्हटलं की तू मला सांग ना. आणि म्हणजे मला असं वाटलं की ही सरस्वतीच म्हणून माझ्याकडे आली आहे. ती मला जे सांगायला लागली, म्हटलं अगं मला हेच हवंय. मी म्हटलं की नद्यांना पण एक लय असेल ना. असते तर म्हटलं तरंगाला सूर असेल, असतो. असं करून तिने मला एवढ्या की ब्रह्मपुत्र, ती म्हणली नद्यांविषयी लोकांना माहिती नद असतात. नद म्हणजे मेल अच्छा ओ येस, म्हणजे नद्यामध्ये पण मेल आणि फिमेल एवढं मोठं असतं आणि तो कुणाशीच संगम करत नाही. तो हिच्याशी संगम करतो असं वाटतं आणि निघून जातो. ती वाट बघते की हा माझ्याशी कर संगम, जातो. दुसरा त्याच्याशी निघून जातो. सो हा काय, हा खंडिता नायिका आहेत म्हणजे या सगळ्या, की वाट बघते संगमाची आणि तो नाहीच येत आहे. तो दुसरीकडे. मग एकटाच ब्रह्मपुत्र असं आहे की ही कॅन डू ब्रह्मपुत्र आहे. आणि नो द मेल नदी रोंगीत आहे अजून एक नद आहे. ओ सो एक असं खूप नद आणि नदी असं आहे. क्या बात, अरे वा. किंवा नर्मदा जी नदी आहे ती एका राजपुत्राच्या प्रेमात पडते, तो पण नदच आहे, शोण. आणि ती म्हणते की माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण आहे, त्या दोघी जणी पूर्वी काय दाखवण्याचा वगैरे पण कार्यक्रम नव्हता ना. इमॅजिन करायचं हा राजपुत्राशी माझं लग्न होणार आहे. सो त्यांनी इमॅजिन केलेलं असतं की हा असा सध्या, आणि ती सखीला घेऊन जाते त्याला भेटायला. म्हणजे तो संगम दोघींचा आहे, 2 नद्या आहेत आपल्याकडे अशा. आणि ती म्हणते की तू माझ्यासारखी तयार हो, माझ्यासारखे कपडे घाल आणि जा त्याला भेटायला आणि त्याला फसवूया आपण. आणि ती जाते त्याला भेटायला आणि तिचं रूप बघून त्याला असं वाटतं की ही नर्मदाच आहे आणि तो प्रेमात पडतो तिच्या. आणि त्याने तिच्याशी संगम केलाय शोण नदानी आणि नर्मदा पोचते तिथे आणि ती म्हणते की अरे मी फक्त म्हटलं होतं की गंमत करा, तुम्ही संगम केलात. ती म्हणते की तुला कळलं नाही राणी कोण आणि दासी म्हणजे मैत्रीण कोण, तू करूच शकत नाहीस माझ्याशी लग्न, तुला काहीच कळत नाही. असं म्हणून नर्मदा वळली आहे. आणि नर्मदा कुमारिका आहे आपल्याकडे, तिचा कुणाशीच संगम नाही आहे. ती म्हणते मी कधीच लग्न नाही करणार. अगं काय हा अभ्यास, अगं इतकं सुंदर आहे हे सगळं. आणि हे सगळं मी कोरिओग्राफ केलंय. माय गॉड. किंवा कृष्ण यमुना काळी नाहीये, कृष्णाने जेव्हा डोहात डुबकी मारली ती कृष्णाचा रंग तिने घेतला यांचा. अच्छा. ती म्हणते की मला दे तुझा रंग, मी प्रेमात पडले तुझ्या. सो ते कोरिओग्राफ करताना मी असं कृष्ण काठावर बसला आणि तो त्याचा नदीत हात घालतोय आणि ते प्रत्येक वेळेला नदीत हात घातला की तिला असं होतं की कोणीतरी तिला टच करतंय असं. हा इतक्या सुंदर, काय ग सुंदर आहे, फार छान आहे. सो असं मग लोक येतील, का नाही येणार. सिनेमासारखं तुम्ही दाखवलं, लोक येतील. माय गॉड. हा प्रयत्न आहे माझा. नेक्स्ट कधी आहे हा कार्यक्रम? मी सांगितलं, मला सांग, प्लीज सांग, कारण मला खरंच आवडेल यायला हे बघायला. दिस इज समथिंग अमेझिंग. आणि किंवा मेघना नावाची एक नदी आहे आणि तिच्या सूर्य प्रेमात पडतो. तर ती जशी जाते तसा तो उगवतो 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 आणि 12-12:30 तो बरोबर तिच्या वर असतो. क्या बात आहे, खूपच छान आहे ग. माय गॉड. हे मग बाष्पीभवन होतं, मग वर जातं ढगात, मग पाणी पडतं, मग जीवसृष्टी म्हणजे प्रजनन होतं. सूर्य नदीच्या प्रेमात पडतो म्हणून असं त्याचं इंटरप्रिटेशन केलंय मी. पण हे दिस इज रिअली समथिंग दॅट आफ्टर academic kind of a background coming to this kind of art form, classic. आणि आय ऑलवेज फील की माझे वडील फिजिक्सचे प्रोफेसर होते आणि त्याच्यामुळे पण हे झालंय की कसं काय होतं त्यातला एक सायंटिफिक रिझन शोधणं. असे उगाच कशावरही विश्वास ठेवायचा असं होत नाही माझ्याने. म्हणजे काय असेल खरंच लॉजिकली त्याचा विचार करून ते नृत्यातनं मांडणं मला जास्ती आवडतं.
पण हे सगळं लॉजिकल आहे, सायंटिफिक आहे. हो हो, हे सगळं आहे आपल्याकडे. आपल्याकडे जॉग्राफिकल कंडिशन्स तशा आहेत. तुम्ही जाऊन पाहू शकता त्या. वा. सो तेच ते इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे असं वाटलं असं नाहीये, ते तसंच आहे. तू आता बोलते ना तेव्हा पण तुझ्या त्या अशा अदा आहे आणि ते असे हातवारे वगैरे होतात, ते खूप गोड वाटतं का तुझ्या? आणि खूपच नदी छान. बघ ना, घाटदारच असते ती, जशी हो, वळते हो. ती स्त्रीच आहे, एक ललना आहे Yes, ती. yes. किती सुंदर आहे. बरं, हा एक विषय झाला नद्यांवर तुझं हे हो. सगळं नृत्य वगैरे. हो. एवढ्या एकाच विषयावर तू अभ्यास केलास नाही का? नाही, बरेच विषय केलेत मी. मी एक वर्ल्ड विनिंग गेम कोरिओग्राफ केला आहे 2008 मध्ये. वर्ल्ड विनिंग गेम म्हणजे चेस मी बुद्धिबळ कोरिओग्राफ केलं ओह! होतं. माय गॉड, तू एकटी होती का बाकीचे नाही, सगळे? 32 हा सगळ्या त्या 16 सगळ्या 16 त्या काळ्या, पॉन्स सगळ्या काळ्या हां, पांढऱ्या. काळ्या पांढऱ्या. हां. अनातोली कार्पो आणि विक्टर कॉर्शनॉय यांचा एक वर्ल्ड विनिंग गेम आहे 78 मधला. आणि ना थँकफुली हे गेम हे आहेत, म्हणजे डॉक्युमेंटेड आहेत. सो जसं एखादी केस डॉक्युमेंट केली जाते तसं ना ह्यांचं छान मूव्स डॉक्युमेंटेड आहेत. मी लहानपणी थोडंसं खेळायचं चेस, पण तेवढंच, मला काही फारसं येत बीत नाही. पण एकदा ड्राईव्ह करता करता मला असं वाटलं की ह्याच्यात काहीतरी साम्य आहे. आपण कथक करतो आणि बुद्धिबळ, याच्यात साम्य एकतर बुद्धी दोन्हीमध्ये आवश्यक असलेली, प्रसंगावधानता, प्रेझन्स ऑफ माइंड. प्रेझन्स ऑफ माइंड, इम्प्रॉम्प्टू काही तुम्हाला डिसिजन्स घ्यावे लागतात. तबला वादकांनी या लयीत मला एक तिहाई दिली आहे तर मला त्याच लयीत तिहाईत त्याला सांगायचं आहे. हे जे आत्ता घडणारे खिचडी आहे ती पण बुद्धिबळामध्ये आहे. मग चाल आहे, उंटाची तिरकी चाल, काय घोडा अडीच घरं चालतो, तर नृत्यामध्ये पण चाल आहे. हत्तीची चाल आहे, सापाची चाल आहे, अय्यो, किती गोड. असं चाल आहे. आणि दम म्हणजे जसं एक घरं चालतो, तिरका जातो, अडीच घरं चालतो, तसं नृत्य म्हणजे आमच्या कथ्थकमध्ये पण अडीच मात्रेची गॅप आहे, एक मात्रेची गॅप आहे, सव्वा मात्रेची गॅप आहे. सो म्हणजे धा नका तका धिन कथा धिनता धिन कथा धिनता किती तुम्ही धा क्रांत धा धा ता कधी बेता केटा, ही गॅप काय आहे? सो प्लेयर हे काय करतो, ही जी त्याच्या बुद्धीमध्ये जी एक थांबणं आहे, अटॅक करण्याच्या आधीचं थांबणं आहे, ते नृत्यामध्ये आहे. धा नदी इकडे धा ता धा दिन ता, ही गॅप काय आहे? सो ती गॅप आहे तिथे. सो ते साम्य मला वाटलं आणि म्हणून मी ते कोरिओग्राफ केलं. आणि 18 मिनिटाचंच तो आहे. फार मजा येते, पण फार मजा येते. माय गॉड, पण त्या सगळ्या त्याला ट्रेन करणं बाकीच्या. त्या सगळ्या डान्सर्स आहेत. मग त्या छोटी छोटी प्यादी, माझ्या क्लासमधल्या छोट्या मुली आहेत, त्या प्यादी असतात, त्या उभ्या असतात. आणि मग ते त्यांना असं ताथे 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 म्हणजे अशा ताथे 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 ताथे, म्हणजे तो हा जो थॉट असतो की आता मी इकडे जायचंय, किंवा किंवा अशा मुवमेंट्स आहेत काही की मी ही मूव घेऊन थांबलीये, बघितलं, किंवा हत्ती म्हणतो की मी करू शकतो पण नाही, परत मला थांबलं पाहिजे, हा राजा तिकडे गेल्यावर मी करू शकतो, असं जे दिस इज अमेझिंग. खूप मजा येते. माय गॉड, येस येस. टू इव्हन गेट दिस थॉट डोक्यामध्ये येणं इज ऑल्सो, बापरे, फॅन्टास्टिक. आणखीन काय काय सांग ना. आणि ह्याच्यामध्ये बघा कसं आहे, आता बघा तुला ह्याचीच गंमत सांगते. समजा हत्ती आहे आणि उंट आहे. सो आमच्या कथ्थकमध्ये आमद नावाची एक बंदिश असते, म्हणजे एक बोलांचा समूह. धातक थुंगा धागे दिगे, तर हा अगदी म्हणतो तशी कथ्थकमधली पहिली बंदिश असं म्हणतात. सो तू अविर्भाव बदललास, म्हणजे तुझा आतला थॉट बदललास की त्याचं बोलणं वेगळं होतं. म्हणजे मला हत्ती करायचं समजा, की मी हत्तीची मुवमेंट करून मी हत्तीची एंट्री घेणार आहे, मला हाच आमद म्हणायचा. तर मी म्हणेन धात क थुंगा कडा, हत्ती आला. समजा मला दाखवायचंय की उंट आला, तर धा त क थुंगा डिंग 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 डिंग, समजा अरेबिक म्युझिक मारतं, त्याचा तुला तो उंट वाटायला लागतो. किंवा मला ससा का धा तक थुंगा धाके तिके धा धादिन धा धा कडा तका थुंगा तकडे तका तिकडे धा, झाला ससा झाला. सो करेक्ट, बोलांची पण इतकी मजा आहे की तू काय मनात घेऊन म्हणतेस. सो त्याचा पण मी इथे वापर करून घेतला. पण हे तू स्वतः यू सिंग युअरसेल्फ? हो, म्हणजे हे बोल पढंत म्हणतात त्याला, ते रेकॉर्ड करून घेतलंय आम्ही.
तेच कारण प्रॉपर नृत्य म्युझिक करणं करते आणि- मी, प्रॉपर म्युझिक डिरेक्टर बाकायदा करून तसं ते करतो, तरच त्याचा इफेक्ट होतो इव्हेंच्युअली. या करेक्ट. आणि ऑल्सो डिफिकल्ट गायचं आणि नृत्य करणं इज नॉट हो. व्हेरी इझी प्रत्येक वेळेस. आता मी उत्तरावर बॅले केलाय, म्हणजे अभिमन्यू आणि उत्तरामधली उत्तरा. अच्छा. 13च दिवस असते त्याच्याबरोबर, नंतर मग तो फक्त 13 दिवस. ती 13 दिवसाची आहे, ती फक्त 13 दिवस त्याच्याबरोबर आहे. आणि ती इतकं ते इंटिमेट आहे त्यांची रिलेशन की ती तिला दिवस जातात आणि तिला होणारा पुत्र हा पुढे म्हणजे तो त्यांचा वंश आहे. फार मजा, फार मजा. बापरे, कसं तुला हे सुचतं कसं की हा टॉपिकवर करायचं किंवा काय? कुणी सजेस्ट करतं का, नाही, की कुठे नाही, तू वाचते का, असं अचानक थँकफुली, किंवा आता मला माहित नाही, पण मला असं म्हणणं म्हणजे स्तुती करणं होतं म्हणून मी म्हणत नाही, पण सुचतात. हाऊ नाईस, हाऊ नाईस. एकदा मी मधमाशीवर पण केलाय बॅले. व्हॉट? हो, मी अनिल अवचटांचा अगं लेख वाचत होते हां. आणि त्यांनी ते लिहिलेलं मी वाचलं, म्हटलं की अरे हा बॅलेचा विषय आहे. काय नर माशी मादीच्या मागे लागतात तरुण झाल्यानंतर, आणि मेटिंग होतं त्या क्षणी ती नरमाशी मरते खरं म्हणजे. हो. बट स्टील तो प्रेमात पडतो आणि म्हणून हे पुढे सगळं चाललंय. त्याचं- आणि ते जेव्हा ती प्रसूत होते माशी, जेव्हा हजारो माशांना जन्म तेव्हा ते त्यांचं डोहाळ जेवण करतात असे लिहिले अनिल अवचटांनी. त्या तिचे लाड पुरवतात राणी माशीचे बाकीच्या माशा. माय गॉड. सरळ सरळ बॅलेचा विषय हा. ओ गॉड, दिस इज अमेझिंग. आणि हे एवढं आता नेचरबद्दल एवढं जाणून घेणं, नद्यांबद्दल किंवा मधमाशांबद्दल, हे सगळं एवढं नेचरबद्दल जाणून घेणं, आणि तू म्हणते सायंटिफिकली. हो हो, ते तर आहेच. हां. सत्य पाहिजे त्याच्या मागे. वाव वा वा वा, माय गॉड. बरं, तू क्लासेस पण घेतेस, राईट? हो. हां. कशा तुझे आहे का चेला एखादा तयार केलेला? हो, माझे बरेच आहेत. आणि आता काय म्हणतो आपण, ते आता हळूहळू बाहेर पडतील सोलो डान्सर्स म्हणून. मी गेली 30 वर्ष शिकवतेय. 30 वर्ष शिकवते म्हणजे त्याच्या आधी तुझा बापरे. ओ माय गॉड. बरं, मला एक म्हणजे मी मूर्ख आहे ह्या बाबतीत, एक आहे अगदी गं. बुद्ध मला फारसं माहीत नाही तुझे, पण मे बी हा चाइल्डिश असेल प्रश्न तुझ्यामध्ये. पण जसं भरतनाट्यममध्ये अरंगेत्रम असतं, तसं कथ्थकमध्ये देखील तो फर्स्ट डान्स परफॉर्मन्सला पण काहीतरी म्हणतात, आणि त्याचं पण खूप मोठं हा, म्हणजे नृत्यांजली किंवा गंडाबंधन असतं की आता म्हणजे गंडाबंधन तर आधी होतं, पण नृत्यांजली हो, म्हणजे खरं म्हणजे अरंगेत्रम वगैरे हे शब्द बरोबर आहेत, पण त्याचा अर्थ असा आहे की गुरु असं म्हणतो की आता तू तयार झालीस किंवा आता तू तयार झालीस, आणि काही एक्सपर्ट्सना समोर बसवून की बघा मी तयार केली आहे मुलगी, आता तुम्ही बघा हिचा नाच आणि सांगा की हे बरोबर आहे का, हिचं बरोबर चाललंय का, हिला आशीर्वाद द्या. सो जसं वयात आली मुलगी की तिचं आता हिला आशीर्वाद द्या, आता हिचा संसार सुरू करणार आहे, तेच आहे ना कथकमध्ये पण आहे. थोडंसं खरं बोलते की ॲक्च्युली परफॉर्मिंग आर्टिस्ट होण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे की नाही मला आजपर्यंत नाही कळलेलं. कारण जसं लग्न सोहळा खूप सुंदर करून मुलगी चांगला संसार करेलच असं नाही. तसंच आहे की छान अरंगेत्रम केलं, वा वा सगळे आले, छान टाळ्या, आणि मग ती सोडून देते दुसऱ्या महिन्यात. हो. सो ते फार पेनफुल आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही करत राहणं आणि मग तुम्ही कार्यक्रम पण करणं, पण गुरूंनी ते अनाऊन्स करणं बेसिकली की माझा हा शागिर्द तयार आहे, हा त्यातला भाव आहे, आणि ते येस आहे आमच्याकडे. सिखवते चलन जसोदा मैया, अरब राय कहे पानी गहावत डगमगाए, धरणी धर पैया. पडलास. ह्या सेगमेंटचं नाव असणार आहे दिल से या दिमाग से. मी 2 उचलते कारण माझी तुलारासी आहे, बॅलन्स्ड. ओके. तुझ्या वॉर्डरोबमध्ये असलेला असा एखादा पेहराव ज्याच्याशी तुमची काहीतरी रोमॅन्टिक आठवण असेल. आता हे दिलसेच द्यायला हवं. हो.